नमस्कार. अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठानतर्फे या लाईव्ह व्हिडिओमध्ये अ, सर्वांचं स्वागत. कोरोनाच्या या जागतिक संकटाच्या काळात आपण घरी राहून कोरोना विरुद्धचं हे युद्ध समर्थपणे लढत आहात आणि यापुढेही येणारा काळ हा वैऱ्याचा आहे आणि येणाऱ्या काळात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार आहे आणि आपण घरी राहून समर्थपणे हा कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी प्रयत्न असेच सुरू ठेवाल याबद्दल मला काहीच शंका नाही. आणि महाराष्ट्र हे भारतातलं एक असं मोठं राज्य आहे की पहिल्यापासूनच अनेक संतांची परंपरा लाभलेलं हे राज्य भारताला आणि जगाला या कोरोनापासून मुक्तीच्या या कार्यात नक्कीच एक मार्गदर्शक ठरेल याबद्दल मला शंकाच नाही. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जागतिक कामगार दिनाच्याही हार्दिक शुभेच्छा. मला विशालदादाचा फोन आला तेव्हा नक्की काय बोलावं, कारण विषय खूप जास्ती आहेत आणि ह्या दिवसात राजकीय, धार्मिक आणि इतर सारे विषय तप्त असताना आपण एक थोडंसं जीवनाला वेगळा आयाम देणारं एखादं आपल्या पुराणातून, आपल्या संस्कृतीतून, इतर साऱ्या धर्मातून, इतर साऱ्या संस्कृतीतून, विज्ञानातून काहीतरी जगाला नवीन आयाम देणारं आपल्याला काही गवसतं का, ह्याबद्दल काही बोलावं असं ठरवलं आणि विशालदादाला मेसेज केला की हो, मी ह्या विषयावर बोलणार आहे. आणि त्यातूनच विषय सुचला की अणुरेणूंपासून अद्वैतापर्यंत हा एक तसा खूपच मोठा विषय आहे आणि आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवातून आणि माझं जितकं आयुष्य गेलं, जितकं माझं वय आहे, ह्या वयामध्ये इतक्या मोठ्या विषयाला गवसणी घालणं हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. परंतु अल्पमतीप्रमाणे जे काही माझं आत्तापर्यंतचं वाचन आहे, जे अनुभव आहेत, जे ऐकीव आहे, त्या साऱ्यातून जी मी माझी मतमतांतरं ह्या साऱ्यातून जी माझी मतमतांतरं ठरली, आयुष्याची जडणघडण जी झाली आणि काही तत्त्व माझ्या लक्षात आली, ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्यातली बहुतांशी जी तत्त्व आहेत ती मी विज्ञानातून घेतलेली आहेत. तसेच अनेक धार्मिक कथा, पुराणं आणि इतर तत्त्वज्ञान विषयक पुस्तकांमधून घेतलेली आहेत. थोरा मोठ्यांचे विचार जे असतात त्यातून जे मी वाचलं, त्यातून मला जे समजलं, जे तुम्हाला नक्कीच चैतन्यदायी काहीतरी गवसेल ह्यातून, ह्याबद्दल मला आशा आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. मला ज्या प्रश्नांची उत्तरं देता येतील ती मी द्यायचा प्रयत्न करेन. आणि आधीच मी म्हटल्याप्रमाणे माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे आत्तापर्यंतचं जे जितकं वाचन आहे त्यातून जे मला उमजलं ते मी मांडण्याचा प्रयत्न करेन. विषय आहे अणुरेणूंपासून अद्वैतापर्यंत. आता सर्वसामान्य माणसाला अणुविषयी आणि रेणूंविषयी कितपत माहिती आहे? सर्वसामान्य माणसं ज्यांचं शिक्षण जरी आपण ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा इतर काही शिक्षण झालेलं असेल किंवा नसेलही, त्यांना अणुरेणूंविषयी ज्यांनी सायन्स घेतलेलं आहे, विज्ञान या शाखेतून ज्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे किंवा 12वीपर्यंत ज्यांना विज्ञान होतं, त्यांना थोडीशी कल्पना असू शकते की ॲटॉमिक स्ट्रक्चर ज्याला म्हणतो, की अणुसंरचना आणि त्याविषयक जे नियम आहेत, वैज्ञानिक सत्य आहेत, नियम आहेत आणि ज्या थेरीज आहेत त्यांची त्यांना जाण असू शकते. पण तरीही जे इतर जन आहेत त्यांना मला ते स्पष्ट करणं आवडेल. अगदी सोप्या भाषेत ते स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ह्या साऱ्यातून आपल्याला अद्वैतापर्यंत कसं जाता येईल आणि अद्वैत म्हणजे नक्की काय, त्याचा मानवजातीशी काय संबंध आहे, मानव हे विश्व, आपण बघतो ते ग्रह तारे, आपण बघतो ती सारी जीवसृष्टी, ह्या साऱ्याशी अद्वैताचा, ह्या अणुसंरचनेचा, विज्ञानाचा काय संबंध आहे हे उलगडण्याचा मी प्रयत्न करेन.
सर्वप्रथम अणू हा महर्षी कणाद यांनी लावलेला एक शोध आहे असं म्हणतात. पण त्यानंतर अणुविषयक तत्त्वज्ञानामध्ये बरेच उहापोह झाले आणि त्यातून अनेक वैज्ञानिक तथ्ये बाहेर आली, आध्यात्मिक तथ्ये बाहेर आली आणि वैज्ञानिक क्रांतीच्या बाबत म्हणायचं झालं तर रुदरफोर्डपासून ते जे जे थॉम्सन, वेर्नर हायझेनबर्ग, अल्बर्ट आइन्स्टाईन यासारख्या अनेक महान शास्त्रज्ञांनी अणुविषयक तत्त्वज्ञानामध्ये आणि थेरीजमध्ये बरीच मोलाची भर घातलेली आहे. आणि नवीन युगात म्हणायचं झालं तर ह्या नवीन युगात क्वांटम मेकॅनिक्स हा एक नवीन आपण त्याला म्हणू शकतो हा एक नवीन आयाम मिळालेला आहे. 1927 साली हसेनबर्ग या जर्मन शास्त्रज्ञांनी जेव्हा अनसर्टेनिटी प्रिन्सिपल, अनिश्चिततेचा सिद्धांत याचा शोध लावला, त्यानंतर आइन्स्टाईन यांची जी रिलेटिव्हिटीची थेअरी होती, E=mc², हे सर्वज्ञात असं इक्वेशन ज्यांनी जगाला दिलं, त्यांची ती रिलेटिव्हिटीची थेअरी, सापेक्षतावादाचा सिद्धांत याला बरेच धक्के गेले आणि हायझेनबर्ग यांच्या अनिश्चिततेच्या प्रिन्सिपलमुळे नवीन जगात खूप सारी क्रांती आली. तर आपण सुरुवात करूया अणुविषयक तत्त्वज्ञानापासून. अणू म्हणजे नक्की काय? आपण म्हणतो की ह्या जगातल्या प्रत्येक वस्तूचा सर्वात लहान कण म्हणजे अणू. अणू आणि मूलद्रव्य म्हणजे नक्की काय? तर हे सर्व विश्व, हे सर्व ब्रह्मांड, ही सूर्यमाला, त्या भोवतालची आकाशगंगा ज्याला गॅलेक्सीज म्हणतो आपण, आणि अशा अनेक आकाशगंगांचा समूह, अशा अनेक आकाशगंगा ज्या अवकाशात स्थिर आहेत, त्या सर्व आकाशगंगांचा समूह हा कशापासून बनलेला आहे? हा सर्व समूह कशापासून बनलेला आहे ह्याबद्दल अजून निश्चितपणे आपल्याला काहीही माहिती नाही. परंतु ह्या सर्व आकाशगंगेतील आपली पृथ्वी हा एक असा ग्रह आहे जिथे आपण जीवसृष्टी पाहतो आणि या पृथ्वीवरच्या बऱ्याच गोष्टी आपण ज्ञात करून घेतलेल्या आहेत. या पृथ्वीवरील जे घटक आहेत ते घटक नक्की कुठले ह्याचं वर्गीकरण करण्यात आपण आत्तापर्यंत यशस्वी झालेलो आहे. ह्याचं वर्गीकरण आपण मूलद्रव्यांद्वारे केलेलं आहे. जगात एकूण 118 मूलद्रव्ये 2016पर्यंत शोधली गेली होती. 118 मूलद्रव्ये म्हणजेच हे संपूर्ण जग 118 मूलद्रव्यांच्या मूलकणांपासून, अणूंपासून बनलेलं आहे असं आत्तापर्यंतच्या सर्व संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. तर ही 118 मूलद्रव्य म्हणजे नक्की काय आणि त्यांचे अणू म्हणजे नक्की काय? तर सर्वात पहिलं मूलद्रव्य जे नवीन आवर्त सारणी ज्याला म्हणू, मॉडर्न पिरियॉडिक टेबल, आणि त्यातही आत्ता लेटेस्ट मॉडिफिकेशन झालेले जे पिरियॉडिक टेबल आहे, आवर्त सारणी, त्या आवर्त सारणीत ही 118 मूलद्रव्ये मांडलेली आहेत, ज्यातून ह्या जगाची उत्पत्ती झालेली आहे, ज्यातून हे जग बनलेलं आहे. हे जडद्रव्य, हे पृथ्वी आणि सूर्यमालेतले बहुतांशी ग्रह ह्या मूलद्रव्यांना दाखवतात. त्यातला पहिलं मूलद्रव्य आहे आवर्त सारणीतलं हायड्रोजन. हायड्रोजन हे पहिलं मूलद्रव्य आहे आवर्त सारणीत, त्याला पहिलं. हायड्रोजन म्हणजे नक्की काय? तर हायड्रोजन हा एक असा अणू आहे. हायड्रोजन या मूलद्रव्याचा अणू आपण जर बघितला तर अणूमध्ये अणुकेंद्रक आणि त्याभोवती फिरणारा इलेक्ट्रॉन असे 2 भाग असतात. म्हणजे अणू हा अखंड नाही. अणू आपण तोडला तर अणूही आपण तोडू शकतो. जे जिनेवा, स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे जे बिग बँग थेअरीवर जे प्रयोग सुरू आहेत, त्यामध्ये अणूचं विखंडन करण्याचं काम शास्त्रज्ञ करीत आहेत की अणूलाही आपण तोडू शकतो. सर्वात आधी असा समज होता की या सर्व जगाचा मूलस्रोत जे आहे तो अणू आहे. अणूपेक्षा लहान किंवा त्याच्याहून मूलकण जगात कुठलाही नाही. पण अणूमध्येही अनेक मूलकण आहेत, ज्याला सब ॲटॉमिक पार्टिकल्स आपण म्हणतो, की जे आण्विक कण ज्याला आपण म्हणू शकतो. तर अणुकेंद्रक आणि अणुकेंद्रकाभोवती फिरणारा इलेक्ट्रॉन. हायड्रोजनचं जर मूलद्रव्य आपण पाहिलं तर त्याच्या ॲटममध्ये, अणूमध्ये त्याचं अणुकेंद्रक असतं आणि त्याभोवती एक इलेक्ट्रॉन फिरत असतो.
अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन सब ॲटॉमिक पार्टिकल्स आण्विक कण असतात आणि अणुकेंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतो. ह्यामध्येही ते भारित असतात, म्हणजे विद्युत भारित कण असतात. त्यामध्ये इलेक्ट्रॉन हा ऋणविद्युत भारित म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतो आणि प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे धनविद्युत भारित कण असतो, जो अणुकेंद्रकात असतो. आता इलेक्ट्रॉन हा जेव्हा फिरतो प्रोटॉन भोवती, तेव्हा ऋणभार आणि धनभार हा न्यूट्रलाइज होऊन अणूवर कुठलाही चार्ज विद्युत भार शिल्लक राहत नाही. आता आपण म्हणू हायड्रोजनच्या अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन एका प्रोटॉनभोवती फिरत असतो. आता समजा आपण त्या अणूच्या केंद्रकामध्ये एक न्यूट्रॉन टाकला, तर न्यूट्रॉन हाही एक सब ॲटॉमिक पार्टिकल आहे ज्यावर कुठलाही भार नसतो. त्या अणुकेंद्रकामध्ये आपण एक न्यूट्रॉन टाकला तर त्याला आपण हायड्रोजनचा आयसोटोप म्हणू, त्याला आपण ड्यूटेरियम असं म्हणतो. त्याच्यामध्ये अजून एक न्यूट्रॉन टाकला, त्याला आपण ट्रिशियम असं म्हणतो. तर असे हे मूलद्रव्य आणि त्यांची आयसोटोप्स हे आत्तापर्यंत ज्ञात असे मूलकण आहेत पृथ्वीवर. तर हायड्रोजनचा अणू आपण बघितला, त्यामध्ये एक प्रोटॉन असतो आणि एक इलेक्ट्रॉन असतो, म्हणून त्याला ॲटॉमिक नंबर 1 दिलेला आहे. ॲटॉमिक नंबर 1 म्हणजे आवर्त सारणीमध्ये त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. आता अशा अणूमध्ये जेव्हा आपण एकेका इलेक्ट्रॉनची ॲडिशन करतो किंवा एकेका प्रोटॉनला त्यामध्ये समाविष्ट करतो, तेव्हा एक एक नवीन मूलद्रव्य बनत जातं. समजा हायड्रोजनच्या अणुकेंद्रकामध्ये एक प्रोटॉन आपण अजून ॲड केला. हे वैज्ञानिक दृष्टीने बहुतांशी खूप कठीण असतं. काही मूलद्रव्यांच्या बाबतीत हे शक्यच नसतं की एखाद्या अणुकेंद्रकात एखादा प्रोटॉन ॲड करणं. पण सुलभतेसाठी मी असं सांगतो की जेव्हा प्रोटॉनची संख्या 2 असते अणुकेंद्रकामध्ये, तेव्हा त्याला हेलियम असं म्हणतो. त्यानंतर 3 असते तेव्हा त्याला लिथियम म्हणतो. 4 असते की बेरिलियम म्हणतो. 5 असले की बोरॉन म्हणतो. अशा प्रकारे जेव्हा आपण एक एक प्रोटॉन वाढवत जातो अणुकेंद्रकात, तेव्हा एक एक नवीन मूलद्रव्य बनत जातं. आता हे सगळं थोडंसं वैज्ञानिक आणि तुम्हाला समजण्यासाठी कठीण वाटलं असेल. जे सायंटिफिक फील्डमध्ये कार्यरत आहेत त्यांना हे कन्सेप्ट खूपच बेसिक आणि अगदीच पहिली दुसरीतले वाटत असले तरीही जे सायंटिफिक बॅकग्राऊंडचे नाहीत त्यांना हे थोडंसं समजण्यास कठीण असल्यामुळे सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. तर अशा मूलद्रव्यांमध्ये जेव्हा आपण एक एक नवीन कण, एक एक प्रोटॉन जो पॉझिटिव्हली चार्ज असतो, तो अणुकेंद्रकात जेव्हा आपण ॲडिशन त्याची करत जातो, तेव्हा एक एक नवीन मूलद्रव्य आपल्याला मिळतं. तर आत्तापर्यंत आपल्याला ज्ञात विश्वामध्ये या पृथ्वीवरती आपण 118 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे आणि त्यातही 82 मूलद्रव्यांपर्यंत जे लीड आहे, ज्याला आपण शिसं म्हणू, त्या मूलद्रव्यापर्यंत प्रत्येक मूलद्रव्याला काही विशिष्ट केमिकल आणि फिजिकल या दोन्हीही प्रॉपर्टीज आहेत आणि त्यानंतरचं 83 ऑनवर्ड्स 83 to 118 एलिमेंट्स ते रेडिएशन आपल्याला दाखवतात किंवा त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज अजून तितक्याशा स्पष्ट करता आलेल्या नाहीत बहुतांशी मूलद्रव्यांच्या. तर आत्तापर्यंत ज्ञात पृथ्वीवर जर माणूस फक्त 118 मूलद्रव्यांचा शोध लावू शकलेला आहे, तर माझ्या मते रोज आपण प्रयोगशाळेत जे आपले शास्त्रज्ञ प्रयोग करीत असतात त्यातून नवनवीन मूलद्रव्य मिळत जातील पुढेही भविष्यात, की ज्यांच्या प्रॉपर्टीज बदलत्या असतील. त्यांना मूलद्रव्य आपण कधी म्हणूही शकत नाही. अशी जर काही मूलद्रव्य भविष्यात सापडली तर म्हणजे हा कधीही न संपणारा असा एक प्रवास आहे, कधीही न संपणारं असं हे संशोधन आहे. आणि हे झालं फक्त पृथ्वीच्या बाबतीत. आत्ता तर आपण फक्त पृथ्वीवरच आहोत की जिथे 118 मूलद्रव्य आपण शोधलेली आहेत.
पण हेच आपण जर पृथ्वीच्या बाहेर जाऊ, या सौरमालेत जाऊ, सौरमालेच्या बाहेरच्या आकाशगंगांमध्ये जाऊ, तिथे नवीन काही मूलद्रव्ये आपल्याला आढळली तर, ज्यांचे गुणधर्म हे आपल्या पृथ्वीवरील 118 मूलद्रव्यांपेक्षा वेगळे असतील तर, अशा खूपशा शक्यता, पॉसिबिलिटी ज्याला म्हणू, खूपसा रँडमनेस या जगामध्ये आहे. आपल्या बुद्धीच्या, आपल्या तर्काच्या, आपल्या आवाक्यात येणाऱ्या गोष्टींवर आपण सध्या संशोधन करतोय आणि ह्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी जर आपल्यासमोर आल्या तर त्या बाबतीत आपण काय करू शकतो? कमेंट सॉरी, माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअरली जातोय, मी सर्वांना दिसतोय. मला कमेंट मिळत आहेत. प्रतीक म्हात्रे इज वॉचिंग, अनिरुद्ध दादा, यस, अमृता इज वॉचिंग. सो आय एम ऑडिबल टू ऑल, या आय एम विजिबल ऑल्सो. या विनीत दादा सांगतोय विश्वजित प्रोस द बेस्ट, यस. तर अशा 118 मूलद्रव्यांनी बनलेलं हे जग आहे जे आपल्याला ज्ञात आहे. पण जे आपल्याला अज्ञात आहे त्याबाबत म्हणायचं झालं, हे अणुरेणूंचं विश्व. आता एक अणू दुसऱ्या अणूबरोबर जेव्हा एखादा बॉन्ड तयार करतं, बॉन्ड ज्याला आपण बंध म्हणू, रासायनिक बंध, केमिकल बॉन्ड. थोडंसं मराठी खूप दिवस मी इंग्लिशमध्ये सायंटिफिक टर्म्स वापरत असल्यामुळे मराठी शब्द पटकन आठवत नाही. रासायनिक बंध ज्याला म्हणू, अशा रासायनिक बंधांच्या निर्मितीमुळे अणू जोडले जातात आणि अशा अणू जोडले गेल्यामुळे रेणू तयार होतात, ज्याला आपण मॉलिक्युल्स म्हणतो. तर असे मॉलिक्युल्स, रेणू, हे समान ॲटम्स म्हणजे हायड्रोजन अधिक हायड्रोजन, मग हायड्रोजनचा रेणू तयार होतो. हेलियम अधिक हेलियम, हेलियमचा रेणू तयार होतो. किंवा हायड्रोजन हेलियम, असा हायड्रोजन आणि हेलियमचा एक रेणू तयार होतो. किंवा NaCl, सोडियम क्लोरीन, ह्यांचा एक रेणू तयार होतो. सोडियमचा एक ॲटम, एक अणू, आणि क्लोरीनचा एक अणू. ह्या दोन अणूंमध्ये रासायनिक बंध तयार होऊन NaCl नावाचं एक रेणू तयार, क्लोराईड म्हणजेच आपलं मीठ जे म्हणतो ते असतं. तर असे रासायनिक बंध तयार झाल्यामुळे अणू जोडले जाऊन त्याच्यापासून रेणू निर्माण होतात. ह्या अणू आणि रेणू, जेव्हा आपण रेणूचं विखंडन करतो त्यामधले रासायनिक बंध, किंवा ज्याला आपण फोर्सेस ऑफ ॲट्रॅक्शन जे असतात, इंटर ॲटॉमिक फोर्सेस ऑफ ॲट्रॅक्शन, ते जेव्हा आपण तोडतो तेव्हा प्रत्येक अणू आपल्याला वेगळा करता येतो. आणि प्रत्येक अणू वेगळा केल्यानंतरही जेव्हा आपण अणूचं चित्र बघतो त्यामध्ये अणू केंद्रक असतं आणि त्याभोवती फिरणारा इलेक्ट्रॉन असतो. आणि अणू केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन कण असतात. कधीकधी फक्त प्रोटॉन असतो, एकही न्यूट्रॉन नसतो. तर अशा अणू केंद्रकाचं विखंडन करून त्यामध्ये हिग्स बोसॉन ह्या नवीन सब ॲटॉमिक पार्टिकलचा शोध 2012 साली लावला गेला. जिनिवामध्ये जी सनची प्रयोगशाळा आहे तिथे अणू फोडून पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली हे सिद्ध करण्यासाठी, हे वैज्ञानिक पुराव्यांनी सिद्ध करण्यासाठी प्रयोग सुरू आहेत. स्वित्झर्लंड हे अतिप्रगत राष्ट्र आहे जगातलं आणि त्याला आपण स्वर्ग म्हणतो. एका परिभाषेत, मी सर्वच परिभाषेत नाही म्हणत, पण वैज्ञानिक प्रगतीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अतिप्रगत असं राष्ट्र आहे. तिथे जिनेवा हे शहर आहे. त्या शहरात सन नावाची एक वैज्ञानिक प्रयोगशाळा सर्व देशांच्या कोलॅबरेशननी सुरू झालेली आहे. आणि त्यातून ह्या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, हाऊ दिस युनिवर्स डेव्हलप्ड, आणि नक्की कशातून झाली, या सर्वावर रिसर्च सुरू आहे. तर ह्या सन या प्रयोगशाळेत अणूमध्येही अजून दुसरे सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात, हिग्स बोसॉनसारखे, ह्याचा शोध लावला गेला. आणि एका अर्थाने मला एक प्रश्न येतोय मधुसूदन जोशी काकांचा आहे, ज्या दोन वेगळ्या अणूंचा बंध होत नाही आणि अणू होत नाही अशी मूलद्रव्ये किती?
अशी बरीचशी मूलद्रव्य आहेत की जी दुसऱ्या कुठल्याही मूलद्रव्याबरोबर किंवा दुसऱ्या कुठल्याही अणूबरोबर बंध तयार करीत नाही किंवा त्यामध्ये कुठलाही इंटर ॲटॉमिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होत नाही. त्यामुळे ते जोडले जाऊन त्यांचा रेणू तयार होत नाही. अ, ह्या बाबतीत म्हणायचं झालं तर 82 हा जो ॲटॉमिक नंबर आहे त्यापुढील बरीचशी जी किरणोत्सारी जी मूलद्रव्य आहेत त्यांच्या बाबतीत असा बंध तयार होणं किंवा त्यांना ह्या नॉर्मल आपल्या रूम टेम्परेचर कंडिशन्सला स्टेबल ठेवणं हे खूप कठीण असतं. आणि त्यावर प्रक्रिया करून त्यांचे कुठले बंध तयार होतात, त्यांचे मॉलिक्युलर प्रॉपर्टीज काय आहे, रेणवीय ज्याला आपण म्हणू गुणधर्म, रेणूंचे गुणधर्म काय आहेत त्याचा अभ्यास करणं खूपच कठीण असतं. आपल्याला माहिती असेल एक शास्त्रज्ञ होत्या मादाम क्युरी आणि मेरी क्युरी. ह्या एकाच कुटुंबातल्या दोघा शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या शोधाबद्दल, किरणोत्सार रेडिएशनच्या शोधाबद्दल. आणि ह्यावर शोध घेत असताना अशा मूलद्रव्यांचे गुणधर्म अभ्यासत असताना कॅन्सर होऊन त्या किरणोत्सारामुळे त्यांना कॅन्सर झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या प्रॉपर्टीज आणि रेणवीय गुणधर्म तपासणं खूप कठीण असतं. आणि असा निश्चित आकडा सांगणं खूप कठीण आहे की कुठल्या अणूंचे मूलद्रव्य जर आपण घेतली, कुठल्या मूलद्रव्यांचे अणू घेतले आणि त्यापासून रेणू तयार करण्याचं म्हटलं तर ते करता येणार नाही. अशी विशिष्ट प्रक्रिया करून किंवा विशिष्ट टेम्परेचरला, विशिष्ट ॲटमॉस्फिअरिक कंडिशन्सला अणूंमध्ये बंध तयार करता येतात. प्रत्येक नॉर्मल टेम्परेचरला ते करणं बरेचदा शक्य होत नाही. त्याकरता अनेक म्हणजे आत्तापर्यंत लाखो अब्जावधी रासायनिक प्रक्रिया आपण अभ्यासत असतो आणि त्या साऱ्यातून आपण नवीन मॉलिक्युल्स तयार करायचं काम करीत असतो. नवीन मॉलिक्युल्स तयार होत असतात. त्यातले बरेचसे प्रकार आहेत. आयनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोऑर्डिनेशन बॉन्ड्स असे खूप सारे बंधांचे प्रकार आहेत. इतक्या खोलात मी जात नाही. मला ह्या मुद्द्यावरून थोडंसं एक अद्वैताकडे प्रवास करायचा आहे. आणि हे फेसबुक लाईव्ह राहुल पोतनीस इज वॉचिंग, मेनी पीपल्स आर वॉचिंग ऑन माय स्क्रीन. आय कॅन सी 15 people आर वॉचिंग, सो दॅट इज गुड. धन्यवाद, सर्वांचे आभार आणि अंतरंगाचेही आभार की ही संधी दिलीत. विषय थोडासा जटिल आहे आणि बघायला गेलं तर वृक्षही आहे. तर अशा अणू आणि रेणूंचा अभ्यास करत असताना पृथ्वीवरच्या आपल्याला या पृथ्वीच्या बाहेरील अणुरेणूंचा अद्यापही शोध लागलेला नाही. पृथ्वीच्या बाहेरील अणुरेणूंचा अद्यापही शोध लागलेला नाही. तर पृथ्वीच्या बाहेर जाऊन एखाद्या माणसाला यांचा अभ्यास करता येईल का? त्याला किती वर्ष लागतील, पुढील किती वर्ष लागतील? प्रकाशाच्या वेगाने जाणारं एखादं यान जरी बनवलं तरी परग्रहावर जाऊन, दुसऱ्या आकाशगंगेत जाऊन तिथल्या एखाद्या मूलद्रव्याचा अभ्यास करणं हे खूप कठीण आहे आणि तितकंच आव्हानात्मक आहे. पण कठीण गोष्टी आणि आव्हानं पेलण्याची ताकद माणसात आहे. आता मला ह्या विषयाकडे वळायचं आहे थोडंसं की अणुरेणूंपासून माणूस म्हणजे नक्की काय? तर माणूस म्हणजे या अणू आणि रेणूंचा समुच्चय. या अणुरेणूंच्या बंधनातून तयार झालेलं एक शरीर, एक जड द्रव्य ज्याला म्हणू, जे माणसाची गात्र दिसतात, माणसाचे अवयव दिसतात, हात, पाय, डोकं, डोळे, ज्ञानेंद्रिय, जीभ, दात, सर्व जे माणसाचे अवयव दिसतात ते ह्या अणू आणि रेणूंपासून तयार झालेले आहेत. आणि तेही या 118 मूलद्रव्यांपैकी कुठल्या. आता ह्यामध्ये मी म्हणेन की माणूस हा जीव आहे आणि जेव्हा मी जैविक किंवा हा शब्द वापरतो तेव्हा त्यामध्ये ऑर्गॅनिक हा शब्दही एक येतो. आणि रसायनशास्त्रात एक वेगळा भाग आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री नावाचा, ज्याला आपण कार्बनी रसायनशास्त्र म्हणतो. कार्बनी पदार्थांचं रसायनशास्त्र. ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑलवेज डील्स विथ
कार्बन कार्बन केमिस्ट्री इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर कार्बन हे एक असं मूलद्रव्य आहे ज्यामध्ये 6 प्रोटॉन असतात. कार्बनच्या अणुकेंद्रकात 6 प्रोटॉन असतात आणि त्याच्या अणुकेंद्रकाभोवती 6 इलेक्ट्रॉन फिरत असतात. म्हणजे आवर्त सारणीत त्याचं स्थान बघायला गेलं तर तो नॉन मेटॅलिक ह्या कॅटेगरीत येतो. आणि कार्बन हा एकूण 4 बंध तयार करू शकतो. इतर दुसऱ्या अणूंबरोबर कार्बनचा एक अणू 4 बंध तयार करू शकतो. त्याची व्हॅलेन्सी 4 असते. म्हणून ह्या पृथ्वीवरची बहुतांश जीवसृष्टी आपण बघाल ही कार्बनी पदार्थांपासून तयार झालेली असते. आणि जे कार्बनी पदार्थांपासून तयार झालेलं असतं त्याला आपण जैविक किंवा ऑर्गॅनिक असं म्हणतो, ज्यामध्ये कार्बनचा अणू, कार्बन ह्या मूलद्रव्याचा अणू हा त्याच्या संरचनेत एक विभिन्न असा हिस्सा असतो, भाग असतो, तेव्हा आपण त्याला जैविक किंवा ऑर्गॅनिक असं म्हणतो. आता आपलंच उदाहरण घ्या, मानवी शरीराची रचना. मानवी शरीर हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन ह्या चार आणि 118 पैकी इतर अनेक, पण ह्या चारांचा वाटा हा 95% 95% जास्ती आहे. माणसाच्या शरीरामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन ह्यांचं प्रमाण 95% असतं, ह्या मूलद्रव्यांचं प्रमाण. आणि त्यातही कार्बनचं प्रमाण सर्वात जास्ती असतं. म्हणून आपण म्हणतो की आपण जे खातो, आपण काय खातो? आपण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, अजून प्रोटीन्सला तयार करणारे अमायनो ॲसिड्स किंवा पाणी, इतर काही मिनरल्स म्हणजे काय? मिनरल्स म्हणजे मूलद्रव्य, इतर मूलद्रव्य. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे सोडून इतर जी मूलद्रव्य, मिनरल्स, सपोज आयन इज वन टाईप ऑफ मिनरल, जे माइनमधून मिळू शकतं. तर अशी मिनरल्स आपण खातो या साऱ्यापासून. पण बहुतांशी कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सचा वाटा आपल्या शरीर बांधणीमध्ये मोठा असतो. तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. कार्बोहायड्रेट्स नावच तुम्हाला सांगतं की त्यामध्ये कुठली मूलद्रव्ये आहेत. प्रोटीन्सही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन या 4 मुख्य मूलद्रव्यांपासून बनलेलं असतं. म्हणजेच मानवी शरीर हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि थोड्या प्रमाणात, राहिलेल्या 5% प्रमाणात इतर मूलद्रव्य ह्यांच्या संयोगाने बनलेलं आहे ना, बरोबर? मानवी शरीर हे मर्त्य आहे. मानवी शरीराला मर्त्य का म्हणतो आपण? जडद्रव्य. भूपेंद्र जगताप सर वाचतायत. थँक्यू सर, थँक्यू फॉर युअर इंटरेस्ट. आणि हा विषय खूपच मोठा आणि जितकं मांडू तितकं कमी असं म्हणण्यासारखं आहे. जर माझं लांबण वाढतच असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये तसं टाईप करून मला वेळीच सावध करा. पण मी हे लवकर संपवायचा प्रयत्न करतो आणि थोडक्या वेळेत जास्ती माहिती तुम्हाला मिळेल आणि तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन जाईल ह्याचा मी प्रयत्न करतो. तर मानवी शरीर हे या मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन 95%. आता ह्या साऱ्याचं आपण, हे सगळं वैज्ञानिक होतं, थोडंसं क्लिष्ट होतं. आपण आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांचा विचार करू की माणसाचं मेल्यानंतर काय होतं. सपोज हिंदू धर्मात मेलेल्या माणसाला जाळतात, त्याला अग्नी दिला जातो. इतर धर्मात त्याला गाडलं जातं. काही धर्मात त्याला सपोज आपण इजिप्तची जुनी संस्कृती बघितली तर मेलेल्या माणसाचं शरीर, त्यातही राजांचं शरीर, ते जतन करून ठेवायचे. पण बहुतांशी ठिकाणी माणसाला जाळणं मेल्यानंतर किंवा मला माहिती आहे की हे खूपच गंभीर असं, म्हणजे माणूस मेला त्याला जाळणं, ती साध्या शब्दात मी बोलतोय, पण विस्तार भयापोटी आणि याहून सोपेपणासाठी मी असं बोलतोय, त्याबद्दल माफी असावी. माणूस मेल्यानंतर त्याला जाळलं जातं, त्यानंतर माणसाचं काय होतं नक्की, किंवा त्याला गाडलं जातं त्यानंतर माणसाचं काय होतं. माणसाला गाडल्यानंतर अनेकविध सूक्ष्मजीव, कारण हा माणूस कार्बनी आहे, कार्बनापासून बनलेला आहे,
कार्बन ह्या मूलद्रव्यापासून बनलेला आहे, बरोबर. अनेक सूक्ष्मजीवांचं अन्न हे माणसाचं शरीर असतं. माणसाचं शरीर हे अनेक सूक्ष्मजीवांना जगण्यासाठी उपयोगी ठरू शकतं. अनेक मोठ्या जीवांनाही ते जगण्यासाठी उपयोगी पडू शकतं. जसं एखाद्या माणसाला तसंच वाळवंटात आपण फेकून दिलं तर अनेक गिधाडं येऊन त्याला खातात. किंवा माणसाला आपण गाडलं तर अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव जे आपल्याला दिसत नाहीत, तेही या मूलद्रव्यांपासूनच बनलेले आहेत. जे सूक्ष्मजीव आपल्याला दिसत नाहीत ते त्या माणसाचं डिग्रेडेशन करतात. पण पूर्ण त्याच्या शरीरातले जे जे घटक आहेत, जी जी मूलद्रव्य आहेत, अणू रेणू ह्यांचं संपूर्णपणे विघटन करतात, डिग्रेडेशन करतात. अणू रेणूंवर ते जगतात आणि काही दिवसांनी माणसाचं शरीर नष्ट होतं. यामध्ये शिल्लक काय राहतं तर माणसाची हाडं. माणसाला गाडल्यानंतर माणसाचं इतर जे मांस, कातडी, इतर जे मसल्स आहेत, ज्याला स्नायू म्हणू, किंवा हे जे प्रथिनांपासून, कार्बोहायड्रेट्सपासून बनलेलं असतं ते विशाल दादाचा एक प्रश्न आहे. लार्ज हॅड्रॉन कोलायडर व या नावाच्या अतिप्रचंड अशा भूमिगत प्रयोगांमधून 2013 मध्ये देवाच्या कणाचे अस्तित्व धान्य असे सांगितले, ते खरे आहे का? हा एक चांगला प्रश्न आहे. लार्ज हॅड्रॉन कोलायडर LHC नावाचं एक संयंत्र तयार केलं गेलं आणि त्यामध्ये मॉडिफिकेशन्स होत असतात. 2012 मध्ये इथे 13 लिहिले, पण माझ्याकडे एक पुस्तक आहे त्यावर, स्टीफन हॉकिंग या प्रसिद्ध शास्त्रज्ञांचं पुस्तक आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की लार्ज हायड्रॉन कोलायडरमध्ये जो मूलभूत कण शोधला गेला त्याला गॉड पार्टिकल हे नाव दिलेलं आहे. हे जरी खरं असलं तरीही गॉड म्हटल्यावर लगेच हुरळून जाण्यासारखं, किंवा जे देवाला मानतात, जे आस्तिक आहेत, त्यांनी हुरळून जाण्यासारखं यामध्ये काहीच नाही आहे. की पण जो आहे तोच अख्ख्या जगातला मूलकण आहे का, किंवा या ब्रह्मांडाचा, या विश्वाचा मूलकण आहे का? तर माझ्या मते आत्तापर्यंतच्या वाचनानुसार, आणि स्टीफन हॉकिंग हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ, ज्यांचं काही वर्षांपूर्वीच दुःखद निधन झालं, हे शास्त्रज्ञ हेच सांगत होते की हा मूलकण नाही. हिग्स बोसॉन हा अख्ख्या जगाचा मूलकण नाही, अख्ख्या ब्रह्मांडाचा मूलकण नाही. ह्या लार्ज हायड्रॉन कोलायडर ह्या प्रोजेक्टमधून अजून अनेक सत्य बाहेर यायची शिल्लक आहेत. अजून बरेच प्रयोग ह्यामध्ये सुरू आहेत की ज्यातून अणूचे अजूनही काही असे कण मिळू शकतात की ज्यांना आपण मूलकण म्हणू शकतो. आता ह्याची संगत आपल्या थोड्याशा तत्त्वज्ञानाकडे लावायची झाली तर अणुपासून ब्रह्मांडा एवढा होतं जात असे, अशा मारुतीरायाचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. अशा मारुतीरायाचं वर्णन आपल्याला समजेल की अणुविषयी तेव्हाही आपल्या संतांनी, किंवा जगातल्या अनेक संतांनी, अनेक धर्मातील अनेक संतांनी खूप विचार केलेला आहे. याचा पहिला विचार ॲरिस्टॉटल यांनीही मांडला की त्यांनीही अणूला मूलभूत कण तेव्हा मानत होते, परंतु त्याही पलीकडे त्यांच्याकडे वैज्ञानिक साधनांची कमतरता आणि वैज्ञानिक पुराव्यांची कमतरता ही असल्यामुळे, राहुल इज सेइंग खूप छान विश्वजित, थँक्यू राहुल. पूर्वी अदृश्य होण्याची शक्ती अस्तित्वात होती काय, आणि असल्यास त्याचा अणुरेणूच्या विषयाशी काही संबंध आहे का? ओके. मी LHC बद्दल विशाल दादा, आय थिंक तुझं समाधान झालं असेल ह्या प्रश्नातून की जो गॉड पार्टिकल ज्याला म्हणतो, हा अस्तित्व म्हणजे हा मूलकण नाही जगाचा. अजून अनेक मूलकण जे अणुविखंडन होऊन मिळणं बाकी आहे, कारण हा एक न संपणारा प्रयोग आहे. बिग बँग चा जो प्रयोग सुरू आहे LHC सन इथे, तो न संपणारा आहे. कारण हजारो वर्षे माणूस जेव्हा अश्मयुगीन कालापासून प्रगत होत आला तेव्हापासून हजारो वर्षे त्याचा हे शोध सुरू आहे की हे जगाचा एकदम छोट्यातला छोटा मूलकण कुठला,
की ज्याला आपण असं वेगळं करू शकतो. आता ह्यामध्ये दुसऱ्या एका विषयात उडी घ्यायची आहे जो ह्या विषयाशी रिलेटेड आहे, की E=mc². ह्या इक्वेशन नंतर जग खूपसं बदललं. ह्या इक्वेशनसाठी अल्बर्ट आईन्स्टाईन यांना नोबेल पारितोषिक मिळालं. पण ह्या इक्वेशनच्या शोधाच्या खूप नंतर त्यांना ते मिळालं. E=mc² म्हणजे काय, तर एनर्जी, ई म्हणजे एनर्जी, ऊर्जा ज्याला म्हणतो, बरोबर एम म्हणजे मास म्हणजे वस्तुमान, आणि सी म्हणजे प्रकाशाचा वेग. तर एनर्जी, ऊर्जा हे वस्तुमान आणि प्रकाशाचा वेग ह्याचं फळ आहे. ह्याच्या गुणाकारातून आपल्याला मिळतं. म्हणजे ऊर्जा आणि वस्तुमान हे एकमेकात रूपांतरित होत असतात, एकमेकात रूपांतरित करता येतात. आपण बघू, एखादी गोष्ट जेव्हा खूप साऱ्या वेगाने जात असते, तेव्हा त्या गोष्टीचं वस्तुमान आहे की नाही, किंवा ती गोष्ट अस्तित्वात आहे की नाही हे आपल्याला समजत नाही. एक साधं उदाहरण देतो. आपण जेव्हा पंखा लावतो, पंख्याला 3 पाती दिसतात. प्रत्येक पात्याला काही एक वस्तुमान असतं, मास असतं. पण जेव्हा पंख्याचा वेग आपण वाढवतो, तेव्हा तिन्ही पाती आपल्याला बरेचदा दिसत नाहीत. सगळी पाती दिसत नाहीत आणि पंख्याच्या वरती असलेलं छत आपल्याला दिसतं. म्हणजे आपण त्यांचं अस्तित्व नाकारावं का? तिथे 3 पाती शिल्लक आहेत की नाहीत ह्याबद्दल आपल्याला संभ्रम तयार होतो की नाही? हे कशामुळे होतं? तर एखाद्या वस्तूचं वस्तुमान जर त्याचा वेग वाढवला तर खूपसं ऊर्जेत परावर्तित होतं, ऊर्जेत कन्वर्ट होतं. त्यामुळे ऊर्जा आणि वस्तुमान हे वेगळं नाहीच आहे, हे एकच आहे, असं जेव्हा प्रतिपादन केलं अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी, त्यानंतर जगामध्ये खूप क्रांती घडली. आपण म्हणायचो की जडद्रव्य वेगळं, ऊर्जा वेगळी. जडद्रव्य, त्यामुळे द्वैतवाद होता. हे द्वैत होतं ना, जड वेगळं आहे, ऊर्जा वेगळी आहे, हे द्वैत होतं. द्वैत म्हणजे दोन, द्वैत, आणि अद्वैत म्हणजे एक. द्वैतातून एकी साधणं, एक असणं. जसं भारत देश हा आत्ता अजूनपर्यंत तरी भारतातली लोकशाही बळकट आहे आणि अनेक राज्य एकत्रितपणे संसदीय लोकशाहीला मानतायत. त्याचप्रमाणे अद्वैत म्हणजे एक असणं, एकी असणं, आणि द्वैत म्हणजे दोन. तर ऊर्जा आणि वस्तुमान हे दोन होते. इतका संभ्रम लोकांच्या मनात होता जिथपर्यंत अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी ही इक्वेशन शोधून काढली नव्हती. त्यामुळे अल्बर्ट आईन्स्टाईन यांना जगातलं एक महान शास्त्रज्ञ म्हटलं जातं. त्यांनी इतकी मोठी इक्वेशन शोधली. पण ह्या इक्वेशनमुळे काय झालं, की आपण जी वस्तू बघतोय त्यामध्ये जे आण्विक कण आहेत, ज्या अणूंपासून, रेणूंपासून ती तयार झाली आहे, ते आण्विक कण अविभाज्य नसून तेही आपल्याला त्याचं विखंडन करता येतंय. आणि त्यातले कण खूप साऱ्या वेगात फिरत असल्यामुळे त्यांचं रूपांतर ऊर्जेत झालेलं आहे. जसं प्रकाशाचा कण आपण बघू, प्रकाशाला कर्ण असतात आणि प्रकाश हा लहरीसारखाही वागतो. हा एक साधा सिद्धांत आहे. ज्यांचं सायन्स असेल 12वीपर्यंत, किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नावाचा एक छोटी थेरी होती, पण ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. की प्रकाश हा कणाच्या स्वरूपातही असतो आणि तरंगाच्या स्वरूपातही असतो, लाटेच्या स्वरूपातही असतो, लहरीच्या स्वरूपातही असतो प्रकाश. तर प्रकाशाचा कण हा लहरीत आणि वस्तुमानात त्याचा एक पर्टिक्युलर मास यामध्ये कन्वर्ट होत असतो. तर प्रकाशाला आपण ऊर्जा म्हणतो, त्याला आपण मास कसं म्हणणार? प्रकाशाला कण, ऊर्जेला कण कसं म्हणणार, किंवा कणाला ऊर्जा कसं म्हणणार? पण E=mc² हे इक्वेशन वापरून आपल्याला ते प्रूव्ह करता येतं की ही ऊर्जा वस्तुमान कसं झाली, कण कसा होऊ शकते, किंवा दुसऱ्याच वेळी ती ऊर्जा आहे म्हणून कशी राहू शकते. तर हे संपूर्ण जग अशा अणुरेणूंपासून बनलेलं आहे, आणि हे अणुरेणू त्यांच्याहून अजून लहान अशा पार्टिकल्स, कणांपासून बनलेले आहे. आणि हे सर्व कण, हे जे सगळं वस्तुमान आहे, ते ऊर्जेपासून बनलेलं आहे. बरोबर? इफ आय एम नॉट रॉंग. मिनरल्स आर इनऑर्गॅनिक. यस निकेत पाटील, तुमचे आभार. यस, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री नावाची ह्या सगळ्या आण्विक कणांचं अस्तित्व आहे की नाही
हे सगळे आण्विक कण ज्यांना मूलद्रव्य म्हणतो आणि मूलद्रव्यां हे सगळे आण्विक कण अ, हे ऊर्जेचंच एक रूप आहेत. E=mc² ही इक्वेशन आपण लक्षात घेतली तर. म्हणजे आपलं हे जडद्रव्य जे जे दिसतंय आपल्याला, माणूस, ही पृथ्वी, हे ब्रह्मांड, हे सगळं ऊर्जेचं एक रूप आहे. म्हणजे ते कधीही ऊर्जेत रूपांतरित होऊ शकतं किंवा जगात जी भरलेली एकूण ऊर्जा आहे, या विश्वात, ब्रह्मांडात, गॅलेक्सीसच्या पलीकडे जी भरलेली एक ऊर्जा आहे, ती सारी ऊर्जा पुन्हा वस्तुमानात रूपांतरित होऊ शकते. तर हा होता सापेक्षतावादाचा सिद्धांत. आणि जसं भूपेंद्र जगताप सरांचा एक प्रश्न होता की मेल्यानंतर पुनर्जन्म किंवा ह्याबाबत एक प्रश्न होता की ते शक्य आहे का, किंवा ह्याबाबत की माणसाचं काय होतं आणि त्याचा अणुरेणूंची काय संबंध आहे. तर माणूस मेल्यानंतर मला वाटतं की माणसाला जाळलं जातं. ज्या माणसांना जाळलं जातं त्यांच्यातले जे कण असतात ते पंचमहाभूतात विलीन होतात. पंचमहाभूत म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, ते मी वेगळं सांगत नाही. पंचमहाभूतां पण त्याही पलीकडे जाऊन मला असं म्हणावं लागेल की मूलद्रव्यात विलीन होतात. माणूस ज्या गोष्टी मूलद्रव्यांनी बनलेला आहे, 118 मूलद्रव्यांपैकी अनेक मूलद्रव्यांच्या उलटसुलट बांधणीने माणूस हा तयार झालेला आहे. प्रत्येक मूलद्रव्य वेगवेगळ्या ठिकाणी जातं. माणसाला जाळल्यानंतर एखाद्या नदीच्या काठी जाळलं तर माणसातला जो कार्बन असतो तो राखेच्या स्वरूपात राहतो. ती राख दुसरीकडे उडते, ती नदीतून वाहत जाते, तिसरीकडे जाते. मग एखादं नदीच्या काठावरचं एखादं झाड त्याच कार्बनच्या अणूला तिच्या मुळांवाटे शोषून घेतं आणि त्या झाडात तो कार्बनचा अणू जातो. म्हणजेच माणसातलं जे कॅल्शियम असतं, ज्याच्यापासून हाडं बनतात, ते कॅल्शियम हे कॅल्शियमच्या स्वरूपात त्या स्मशानात किंवा त्या नदीच्या काठी जिथे कुठे माणसाला जाळण्याची प्रक्रिया होते त्याच्या आसपास ते कॅल्शियम राहतं आणि अनेक जीवांच्या थ्रू त्याचं ट्रान्सपोर्टेशन होतं आणि त्या कॅल्शियम ह्या मूलद्रव्याचा उपयोग दुसरा कुठला तरी प्राणी त्याच्या जगण्यासाठी किंवा ॲज अ इनऑर्गॅनिक मटेरियल, ज्या अजैविक मास म्हणून ते शिल्लक राहतं या पृथ्वी तलावर. म्हणजेच काय, आता ह्याचा हे सूक्ष्म पातळीवर झालं. मोठ्या पातळीवर विचार केला तर पृथ्वीला जे कव्हर केलेलं पर्यावरण आहे त्याबाहेर माणूस गेला नाही आहे किंवा त्या पलीकडून एखादा माणूस आपल्या ग्रहावर आलेला नाही आहे. त्यामुळे हजारो वर्षे ज्या माणसांना जाळण्यात आलं किंवा ज्या माणसांचं दफन केलं गेलं, हजारो वर्षे 28 जण बघत आहेत, त्या सर्व माणसांमधील मूलद्रव्य ह्या पृथ्वीवर कुठे ना कुठेतरी आहेत. त्या सर्व माणसांमधील अणू रेणू पृथ्वीवर कुठे ना कुठेतरी आहेत. त्यामुळे माझा पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नाही. परंतु माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीरातलं जी ऊर्जा असते, जी त्याच्या मूलद्रव्यांच्या जडणघडणीतून प्रकट होत असते, ती ऊर्जा जगातल्या इतर ऊर्जेमध्ये मिसळते आणि जी मूलद्रव्य आहेत ती इतर अनेक मूलद्रव्यांमध्ये मिसळून जातात. त्यामुळे माझा पुनर्जन्मावर जरी विश्वास नसला तरीही आपण जेव्हा एखादं झाड बघू, एखाद्या दूरच्या देशात जाऊ, एखादं झाड बघू, एखादा प्राणी बघू, तेव्हा असा विचार करू की माझे जे पूर्वज होते 1000 वर्षांपूर्वीचे किंवा त्याही आधीचे 2000 वर्षांपूर्वीचे, लाखो वर्षांपूर्वीचे जे अश्मयुगात शिकार करायचे, त्यांच्या मूलद्रव्यांमधलं एखादं मूलद्रव्य माझ्यासमोर जे झाड आहे, सपोज मी न्यूझीलंडमध्ये गेलो आहे जिथे सर्वात आधी सूर्य उगवतो, किंवा मी होनोलुलू ह्या बेटावर गेलो आहे अमेरिकेतल्या जिथे सर्वात नंतर सूर्य मावळतो, सॅन फ्रान्सिस्कोला गेलो, लॉस एंजल्सला गेलो, तर तिथेही माझ्या पूर्वजांपैकी कुणाचं तरी मूलद्रव्य असू शकतं. आता ते शोधून आपण काढू शकत नाही किंवा नसेलही. खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत, अगणित अशा पॉसिबिलिटीज आहेत. आणि
आपण त्याला जरी शोधून काढू शकत नसलो तरी आपल्या मूलद्रव्यांपैकी अनेक मूलद्रव्य कुठे ना कुठेतरी जगाच्या पाठीवर शिल्लक असतीलच. कारण गेल्या 1000 वर्षांच्या इतिहासात आपण बाहेरून आलेला एखादा माणूस तरी अजून अभ्यासला नाही आहे, किंवा पृथ्वीच्या बाहेर काहीतरी जातंय हे अभ्यासलं नाही आहे. गेलेलं आहे अवकाशात, स्पेस शटल जात असतात किंवा माणसं तिथे नष्टही होत असतात, परंतु ती पुन्हा पृथ्वीकडे येत नाही आहेत. तर आपल्या मूलद्रव्यांपैकी एखादं मूलद्रव्य दुसऱ्या एखाद्या गोष्टीत असणं, इथेच थोडंसं हा कन्सेप्ट क्लिअर होतो की, आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जेव्हा आपण बघू, हे तर झालं फक्त पृथ्वीपुरतं की आपण माणूस हा एक वर्टिब्रेट आहे. माणसाचं जर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बघितलं तर मॅन इज वर्टिब्रेट फ्रॉम ॲनिमल किंगडम. तर असे अनेक ॲनिमल्स आहेत. माणसाला आपण प्रगत म्हणतो, प्रगत मेंदू आहे, असं आहे तसं आहे, सगळं ठीक आहे, परंतु माणूस हा एक पाठीचा कणा असलेला प्राणीच आहे. तर असे अनेक प्राणी मेल्यानंतर पुन्हा त्यांचे मूलद्रव्य ह्या पृथ्वीतलावरच नाहीशी होतात. पृथ्वीतलाच्या बाहेर अजून तरी गेलेली मी पाहिलेली नाहीत. पण ती अशा प्रकारे नष्ट झाल्यानंतर जेव्हा आपण सूर्यमालेत जाऊ, सूर्यमालेतल्या इतर कुठल्या ग्रहावर जाऊ किंवा सूर्यमालेच्या पलीकडच्या आकाशगंगेत जाऊ, तिथल्या एखाद्या ग्रहावर जाऊ, तर तिथून माणसाचं पृथ्वीवरचं अस्तित्व याविषयी आपण काय म्हणू शकतो? आपले काय तर्क असतील की पृथ्वीवर माणूस राहतोय की नाही, किंवा त्याचं ठळक वेगळेपण काय आहे पृथ्वीवर, ह्याबद्दल खूप सारे तर्क आपण करू शकतो. येस, कमेंट्स आहेत, सगळे वाचतायत. ओके आहे, सगळ्यांना ठीक वाटतंय. थोड्याच वेळात मी जर ठीकठाक असेल तर प्रोसीड करतोय. ह्या सर्वांच्या पलीकडे जाऊन, म्हणजेच काय, जर मी दादरला खूपशा गर्दीत एखाद्या लोकलची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभा असेल, तर अचानक एखादी अगदी गरीब अशी आजी, अगदी वयोवृद्ध अशी आजी दीनवाणेपणाने माझ्यासमोर येईल आणि मी तिच्याकडे बघेन आणि अचानक मला क्लिक होईल की अरे, माझ्या पूर्वजांपैकी कोणा द्रव्य ह्या आजीमध्येही असू शकेल, आजीने खाल्लेल्या आहारात असू शकेल, किंवा आजी ज्या वातावरणात वावरली आहे त्या वातावरणातील कुठल्या तरी मूलद्रव्याशी त्याचा संयोग होऊन त्याचा एखादा रेणू तयार झालेला असेल. म्हणजेच आपण आणि दुसरे हे वेगळं आहोत, ही जी भावना आहे, ती भावना ह्या संकल्पनेने थोडीशी त्या भावनेला तडा जातो की आपण आणि दुसरे हे वेगळे नाहीच आहोत. आपण आणि दुसरे हे वेगळे नाही आहोत. हा एक खूप मोठा सिद्धांत आहे. माझ्यासारख्या अल्पमतीने थोडंसं काही पुस्तकं वाचली, थोडंसं शिकलो, कुठेतरी फिरलो आणि तो जाणून घेतला, इतका तो सोप्यातला भाग नाही आहे हे मी मान्य करतो. परंतु तरीही थोडंसं जे कुतूहल जे असतं, त्या कुतूहलातून केलेलं थोडंसं हे चिंतन आहे. तर त्या आजीमध्येही जेव्हा मला मी दिसतो किंवा माझे पूर्वज दिसतात, तेव्हा हे अद्वैत तयार होतं आणि हे द्वैतवाद विसरलं जातं की दुजाभाव जो असतो तो विसरला जातो. की पृथ्वीवर हजारो वर्षांपासून 30 मूलद्रव्य वेगवेगळ्या बांधणीने वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊन त्यातून अनेक जीव उत्पन्न झाले. आता मी ज्ञानेश्वरीतलं एक उदाहरण देतो की ज्ञानेश्वर म्हणतात की माणूस आणि पृथ्वी किंवा इतर सजीव हे द्वैत आहे का, तर नाही. ते म्हणतात हे अद्वैत आहे, अद्वैतानेच हे शक्य आहे. ते खूप सुंदर उदाहरणं ज्ञानेश्वरीत तुम्हाला पाहायला मिळतील. निसर्गातलीच खूप उदाहरणं वापरून ज्ञानेश्वरांनी खूप अगदी सहज सोप्या भाषेत, प्राकृत भाषेत टीका केलेली आहे भगवद्गीतेवर. तर ते काय म्हणतात, एक खूप सुंदर साधं सोपं उदाहरण तुम्ही नेहमी ऐकलंही असेल. ज्ञानेश्वर म्हणतात की आपण एका लाटेसारखे आहोत. मानवी अस्तित्व किंवा हे जड जे दिसतंय, जडद्रव्य जी दिसत आहेत किंवा वस्तुमान ज्याला म्हणून, ते एका लाटेसारखं आहे आणि इतर सारा सगळा समुद्र आहे.
म्हणजे लाटेला तुम्ही वेगळं केव्हा म्हणू शकता, तुम्ही समुद्राच्या काठी उभे आहात, समुद्रातून लाटा येत असतात, लाटा फुटत असतात. लाट जेव्हा तयार होऊन तुमच्याकडे येत असते तेव्हा आपण म्हणतो ही लाट आहे. आणि जेव्हा ती किनाऱ्यावर येऊन फुटते तेव्हा ती पुन्हा पाणीच होऊन जाते आणि ते पाणी त्या समुद्रातलंच असतं. बरोबर. म्हणजे लाट ही समुद्रापेक्षा वेगळी म्हणावी का? किंवा समुद्र हा लाटेपेक्षा वेगळा म्हणावा का? किंवा लाटेला अस्तित्व आहे की नाही असा एक प्रश्न तयार होतो आपल्यासमोर. पण एखादा निरीक्षण करणारा व्यक्ती समोर बघत असेल तर लाटेला अस्तित्व आहे. पण जर बघणाराच नसेल तर लाटेला अस्तित्व आहे की नाही? कारण तो सगळा एक सागरच आहे ना. लाटेला डिफाईन करून एक टर्म लाट ही बनवून आपण बघणाऱ्यांनी त्याला लाट म्हटलेलं आहे. परंतु बघायला गेलं तर समुद्र सर्व एकच आहे, त्यातलं पाणी एकच आहे. हा एक अद्वैताचा सिद्धांत स्पष्ट करताना उदाहरण देतात. स्वामी विवेकानंदांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं आहे. मला हे अद्वैतवादाचं वेड आणि हे थोडंसं मी जे काही बोलतोय ह्याचं वेड स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचून, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग अशी बरीचशी पुस्तकं मी शालेय जीवनापासून वाचत आहे. त्यातून थोडंसं ह्याविषयी कुतूहल तयार झालं आणि म्हणूनच हा सगळा प्रपंच तुम्हाला ते मांडण्याचा. तर स्वामी विवेकानंद म्हणतात की मातीची भांडी आपण तयार करतो वेगवेगळी. मातीचे घट असतात, मडकी असतात, मातीची पात्रं असतात, वाट्या, चमचे. मातीचं सगळं तयार करतो आपण. पण ते फुटल्यानंतर ती मातीच असते. सारं मातीपासूनच बनतं आणि त्याची मातीच होते. पण त्या प्रत्येक गोष्टीला वेगळं अस्तित्व असतं. त्याला आपण मडकं म्हणतो, हे म्हणतो किंवा पात्र म्हणतो. पण ते फुटल्यानंतर त्याची मातीच असते. अगदी अगदी अशाच प्रकारे माणूस मेल्यानंतर तो ह्या 118 आत्तापर्यंत ज्ञात 2016पर्यंत ज्ञात मूलद्रव्यांच्या उलटसुलट बांधणीने तयार झालेलं एक पात्र असतं की ज्याचं वेगळं अस्तित्व आहे की नाही हा संभ्रम आहे. द्वैतवादी म्हणतात मी कुठल्याही वादात पडू इच्छित नाही. मी द्वैतवादीही नाही, मी अद्वैतवादीही नाही. परंतु वेदात सांगितल्याप्रमाणे सत्याप्रद घेऊन जाणारं जे असेल ते मी चोखाळेन, ते मी आत्मसात करेन, त्याचा मी जास्ती अभ्यास करेन. अद्वैतवाद हे सत्याप्रत जाण्यासाठी मला अजूनपर्यंत तरी भरपूर योग्य वाटते, म्हणून मी त्याचा वापर करतोय. उद्या उठून मला द्वैतवादा काही प्रूव्ह करता आलं, द्वैतवादातून पुराव्यांनिशी काही गोष्टी सिद्ध करता आल्या, मानवी जीवन काय आहे हे सिद्ध करता आलं, तर मी तो वाद आत्मसात करेन, तो वाद चोखाळेन. तर अद्वैतवाद हाच आहे की आपण आणि दुसरे हे वेगळे नाही आहोत, आपण एकच अस्तित्व आहोत. जसं समुद्रात लाटा उठतात तसं आपलं जीवन असतं, मानवाचं जीवन असतं. आता ह्यामध्ये अजून एक सांगू शकेन की ह्या लाटा उठतात, आपण कुठल्या काळात जगतो किंवा पुढच्या काळात जाणं, फ्युचर, भविष्यात जाणं शक्य आहे का? किंवा पाठी जाणं शक्य आहे का? भविष्याच्या पाठी जाणं शक्य आहे का? तर माझ्या मते आपण बघतो थ्री डायमेन्शन्स वापरून जर आपण पृथ्वीचा एक किंवा या ब्रह्मांडाचा एक आकृतिबंध तयार केला. 3 डायमेन्शन्स कुठली? स्पेस, टाईम आणि कार्यकारण भाव. स्पेस, टाईम आणि कार्यकारण भाव. त्यामध्ये मी सांगतो की काल, अवकाश आणि कार्यकारण भाव हे 3 डायमेन्शन जर आपण वापरले तर आपण हे जग व्यवस्थितरित्या डिफाईन करू शकतो, असं स्टीफन हॉकिंगही त्यांच्या पुस्तकात म्हणालेले आहेत. स्टीफन हॉकिंग यांच्या एका थेअरीनुसार ब्लॅक होलचा त्यांनी शोध लावला किंवा त्याच्या शोधात महत्त्वाचं संशोधन केलं. त्यांच्या थेअरीनुसार ब्लॅक होलमध्ये काळही नसतो. आता टाईम नसणं, काल हा नसणं ह्याची कल्पना करा. खूपच एक गमतीशीर पण तितकीच सायन्स फिक्शन असं वाटणारी एक कल्पना आहे की टाईम नाहीच आहे, वेळ नाहीच आहे. मग आत्ता जे सारं आपण ज्या थेरीज मांडल्या आत्तापर्यंत त्या सगळ्या वेळ असताना, वेळ आहे हे गृहीत धरून, पण काळच नसला तर? आणि कृष्णविवर ब्लॅक होल जे म्हणतो तिथे काळ हा नष्ट होतो. काळ, स्पेस, अवकाश हे सगळं वक्र होतं आणि त्या ब्लॅक होलमध्ये नाहीसं होतं.
असं त्यांचं म्हणणं आहे. आणि स्टीफन हॉकिंग हे नास्तिक असे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळं जग, हे सगळं ब्रह्मांड हे ब्लॅक होलपासून उत्पन्न झालेलं आहे. ब्लॅक होल एक्सपांड होत जाऊन, त्याचं एक्सपान्शन होत जाऊन त्यामधून स्पेस, टाईम आणि इतर सारं जे एनर्जी, मॅटर ज्याला म्हणतो, ते सारं तयार झालेलं आहे स्टीफन हॉकिंग यांच्या मताप्रमाणे. ऑल्स आर वॉचिंग. आय थिंक आय एम नॉट बोरिंग. येस, कुणाला कंटाळा आला असेल तर सांगा. हो, मकरन इज वॉचिंग. येस. तर जिथे काळ, वेळ, काळ, अवकाश आणि ऊर्जा हे सारं लुप्त होतं, असा ब्लॅक होल, कृष्णविवर ज्याला म्हणू, त्याचा शोध लावला आहे. आणि ह्या कृष्णविवरातूनच एक्सपान्शन होऊन पृथ्वी तयार झाली आणि हे सारं ब्रह्मांड, हे युनिवर्स तयार झालं, हे शोधलं स्टीफन हॉकिंग यांनी. हे शोधण्यामध्ये मोलाचं संशोधन केलं. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कुठलाही कर्ता, निर्माता या जगाला नव्हता. कुठल्याही निर्मात्याच्या संकल्पनेतून हे जग तयार झालेलं नाही. हे जग त्या ब्लॅक होलमधून तयार झालेलं आहे. आणि पुन्हाच त्याचं जसं प्रसारण होतं आहे तसं आकुंचन होऊन त्या ब्लॅक होलमध्येच हे लुप्त होईल. हे सारं युनिवर्स त्या ब्लॅक होलमध्येच लुप्त होईल असं ते प्रतिपादित करतात. त्या ब्लॅक होलमध्ये लुप्त झाल्यानंतर पुन्हा त्याचं प्रसारण होऊन युनिवर्स तयार होईल. तर हे आकुंचन आणि प्रसारणाची क्रिया ह्या होत असल्यामुळे जग तयार होतात, जग पुन्हा नष्ट होतात. त्याला हजारो वर्षांचा काळ लागतो. आणि अशी एक वेळ येते जिथे काळ, वेळ, अवकाश आणि कार्यकारणभाव, ऊर्जा, मॅटर हे सगळं लुप्त होऊन जातं आणि नवीन निर्मिती होत नाही. तर नथिंग, कशातूनही नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कशातूनही नाही, ह्यामधून काहीतरी तयार होऊ शकतं, ह्याचं ते प्रतिपादन करतात. पण आपल्या ज्या धार्मिक समजुती आहेत, आत्तापर्यंतचं जे अद्वैतवादाचं जे एक पगडा आहे भारतीय तत्त्वज्ञानावर, भारतीय लोकांवर, त्या पगड्यानुसार कशातूनही नाही असं काहीच निर्माण होत नाही. काहीतरी असेल ज्यातून हे निर्माण झालं आहे. काहीतरी असेल की जे या सगळ्याच्या पल्याड असेल. एक मी लेख लिहिला होता नवा काळ या वृत्तपत्रात, आणि एक 2-4 आली होती. माझे मित्र सहसंपादक वैभव चाळके यांनी सांगितलं होतं मला की काही असे विचार लिही. त्यामध्ये मी लिहिलं होतं की आपण जर मुंग्यांचं वारूळ बघितलं तर खूप साऱ्या मुंग्या दिसतील, पण मुंग्यांना आपण खूप मोठे वाटू. मुंग्यांचं वारूळ बघितलं तर ते खूप छोटं दिसतं, कारण आपण उंचावरून बघत असतो. आपली उंची खूप जास्ती असते त्या वारुळापेक्षा, मुंग्यांपेक्षा. हेच जर आपण अजून थोडे लांब गेलो, आपण सपोज चंद्रावर गेलो किंवा मूनवर गेलो, तिथून पृथ्वीला पाहिलं, तर आपल्याला आपलं घर कदाचित दिसेलही. जर एखादी चांगली दुर्बीण वापरली तर दिसेलही. त्याहून थोडे अजून लांब गेलो, समजा गुरुवर गेलो, शनीवर गेलो, सॅटर्न किंवा युरेनसवर गेलो, तर आपल्याला आपलं घर दिसेल किंवा नाही याबद्दल शंका आहे. त्याही बाहेर गेलो, आपल्या सौरमालेच्या बाहेर एखाद्या आकाशगंगेत गेलो, तिथून आपल्याला घर दिसेल का? इवन घराचं तर सोडाच, पण पृथ्वी हे वेगळं आहे की नाही हे दिसेल का, ह्याबद्दलच संभ्रम आहे. पृथ्वी हा ग्रह आहे की नाही. त्याहूनही बाहेर गेलो, आकाशगंगेच्या आपण बाहेर गेलो, तर आपल्याला काय दिसेल? आपलं सौरमाला तरी दिसेल का, आपली आकाशगंगेत असलेली? आणि ह्या सर्वांच्या बाहेर गेलो तर तिथून आपल्याला काय दिसेल? ह्याबद्दल खूप सारे प्रश्न, आपली मती कुंठित होऊन जाते. ह्याबद्दल आपली एक आरती आहे देवीची की चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडले प्रवाय, की त्याच्याही बाहेर काय आहे याचा अजूनपर्यंत तरी शोध लागलेला नाही आहे. त्याच्याही बाहेर काय आहे हा प्रश्न विचारणं अजून तरी लोकांनी थांबवलेलं नाही आहे. आपण स्वतःला खूप प्रगत झालेले म्हणतो, पण त्याच्याही बाहेर काय आहे हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि तिथून आपण आहोत की नाही. आपल्याला आता समजा कोरोनाचंच एक उदाहरण घ्या. कोरोना हा एक विषाणू आहे, आपल्याला दिसतही नाही,
पण तो दिसत नाही म्हणून आपण त्याचं अस्तित्व नाकारतोय का? नाही. आपण सूक्ष्मदर्शकाखाली किंवा काही नॅनोमीटर्स एवढं त्याचं डायमेन्शन आहे, आपण सूक्ष्मदर्शकाखाली त्याला पाहू शकतो की नॅनोमीटर लेवलचा एखादा सूक्ष्मदर्शक असेल, स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोपी आय थिंक, त्याने आपण त्याला पाहू शकतो. पण त्याचं अस्तित्व आपण नाकारत नाही. हवा आहे, हवेचं अस्तित्व आपण नाकारतो का? तसंच आपण आकाशगंगांच्या बाहेर गेलो, एखाद्या आकाशगंगेच्या बाहेर गेलो, तिच्या बाहेर दुसरी आकाशगंगा मिळेल, तिसरी मिळेल, चौथी मिळेल, त्याच्याही बाहेर काय असेल तर आपली मती कुंठित होऊन जाते. म्हणूनच आपले संत म्हणतात की चारी श्रमले परंतु न बोलवे काही. मी बरेचदा आरत्यांमध्ये ऐकलंय की चारी श्रमलो परंतु असं चुकीचं म्हटलं जातं. चारी श्रमले असं आहे ते, चारी वेद विवाद करून थकले आणि साही विवाद करिता पडले प्रवाही असं आहे ते. पडलो प्रवाही असं नाही आहे. साही विवाद म्हणजे 6 शास्त्र जी आहेत, षडशास्त्र, त्यांनी विवाद केला आणि ते प्रवाही पडले, पण त्यांना काय आहे याचा शोध लागलेला नाही. तर म्हणताना आपण हे देवीचं एक स्तोत्र किंवा आरती म्हणून म्हणतो, पण वैश्विक कल्पनांचा त्यामध्ये किती वापर केला गेलेला आहे. आणि आपल्या संतांनी जरीही सायंटिफिक पुरावे दिलेले नसले, कुठेही हे लिखित स्वरूपाचं नसलं, मौखिक बरेचदा असलं, तरीही असे अनेक तर्क केले होते की ज्यातून ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ती, अणु रेणू, ह्याच्यातून अद्वैतवाद ह्या साऱ्याविषयी तत्वचिंतन झालेलं होतं. मी असं म्हणत नाही की तेच श्रेष्ठ किंवा आत्ताचे जे पुराव्यानिशी तथ्य मांडणारे शास्त्रज्ञ श्रेष्ठ. मी कुणालाही श्रेष्ठ कनिष्ठ मानत नाही. मी सरळ बघायला गेलं तर मी असा विचार करतो की मी उलटसुलट 118 मूलद्रव्यांच्या उलटसुलट बांधणीने तयार झालेला एक जीव आहे आणि ही मूलद्रव्य पुन्हा या पृथ्वीमध्येच रूपांतरित होत राहणार आहेत. तर बिग बँग थेअरी ही थोडीशी स्टीफन हॉकिंग, LHC लार्ज हायड्रॉन कोलायडर बनवण्यापाठी स्टीफन हॉकिंग यांचाही बराचसा मेंदू होता, त्यांचं संशोधन होतं. हे बनवण्यापाठीचा हाच उद्देश आहे की नक्की पृथ्वी कशातून तयार झाली, पृथ्वीचा मूलकण काय किंवा ह्या ब्रह्मांडाचा मूलकण काय, विश्वाचा मूलकण काय. ह्यासाठी लार्ज हायड्रॉन कोलायडर हा प्रयोग सुरू झाला जिनिव्हा येथे. तर हे आहे अद्वैत, हा आहे अद्वैतवाद. आणि ह्या अद्वैताच्या पल्याड जाऊन जर आपण बघाल तर सर्व मानव हे आपले आपलंच प्रतिबिंब त्यांच्यामध्ये कुठेतरी आहे. आणि ईश्वरविषयक कल्पना ह्या अनुषंगाने आपण म्हणाल, ईश्वरविषयक कल्पना, मग तुम्ही म्हणाल देव आहे की नाही, गॉड. विशालदादाने एक प्रश्न विचारला होता, गॉड पार्टिकल हे त्याला नाव दिलेलं आहे, पण गॉड दिले म्हणून काही हुरळून जाण्यातला भाग नाही. काही जण देवाला मानतात, काही जण देव मानत नाहीत. काही निसर्गाच्या नियमांनाच देव मानतात, काही निसर्गालाच देव मानतात, काही ऊर्जेला देव मानतात. खूपसे मतप्रवाह आहे, विभिन्नता आहे. काही म्हणतात, स्टीफन हॉकिंग यांना प्रश्न विचारला की गॉड आहे की नाही, देव आहे की नाही, तेव्हा ते म्हणतात नाही, गॉड नाही, हे सगळं बिग बँगमधूनच तयार झालेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर गॉड भेटला तर तुम्ही त्याला काय विचाराल? तेव्हा ते म्हणतात की गॉड भेटला तर मी त्याला विचारेन की हे बिग बँग कशातून तयार झालेलं आहे, हे विचारणारी माणसं हे विचारायचं थांबून शास्त्रीय दृष्टीने हा प्रयोग पुढे नेण्याचा प्रयत्न कधी सुरू करणार? मी पुन्हा हे रिपीट करतो की जर देव भेटलाच तर मी असं सांगेन की त्याच्याही आधी निर्माता कोण हा प्रश्न न विचारता माणसं शास्त्रीय दृष्टीने पुराव्यानिशी पुढे पुढे जात राहून शोध कसा लावणार? तर वैज्ञानिकांचे असेच इरादे असतात. वैज्ञानिक म्हणूनच खूप ग्रेट असतात, महान असतात आणि त्यांना अनेक आपल्याला जी अकल्पनीय वाटू शकतात अशी सत्य ते शोधून काढतात, प्रूव्ह करतात आणि त्याने आपलं जीवन सुसह्य करतात. मी मध्ये कोरोनाविषयी म्हणत होतो, आपल्याला तो दिसतही नाही, त्याचं अस्तित्व आपण आहे की नाही हे मान्य करू शकतो. जेव्हा आपण आकाशगंगांच्या बाहेर जातो तेव्हा माणूस आहे की नाही याविषयी संभ्रम तयार होतो. म्हणूनच माझं सांगणं आहे, माझी एक कविता आहे, मी आत्ता वाचून दाखवतो.
जी मी 2015 साली केली होती. रिक्त नावाची कविता आहे. मी केव्हाचा उभा आहे अज्ञाताच्या उंबरठ्यावर. मी केव्हाचा उभा आहे अज्ञाताच्या उंबरठ्यावर. कधी अल्याड कधी पल्याड, हेलकावे हेलकावे. मी आशांचे गीत आहे अस्तित्वाच्या झुल्यावर. कधी उंचावर क्षणात खाली, हिंदोळे हिंदोळे. मी निराशा दुःख आणि आसवांची शृंखला. कधी घट्ट कधी सैल, बंधने स्पंदने. मी स्वप्न पाहतो आहे हास्याच्या निरंतराचे. कधी या कुशीवर कधी त्या, अव्याहत अव्याहत. मी द्वैतही अद्वैतही, मी मायावी दैत्यही. मी द्वैतही अद्वैतही, मी मायावी दैत्यही. इंद्रियांना पोसणारा अघोरी आसुरी. मी केव्हाचा इथे आहे, मी केव्हाचा इथे आहे कालौघाच्या प्रवाही. कधी सशक्त कधी दुबळा, गांजलेला गांजलेला. मला जाणविला माझा एकटेपणा, मला जाणविला माझा एकटेपणा या साऱ्या मीपणात. रिक्त झाले भोवताली, मर्त्यही अमर्त्यही. अशी एक कविता, रिक्त नावाची एक कविता मी लिहिली. ह्या साऱ्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव म्हणता येईल. अशी रिक्तता कधी कधी जाणवते ह्या साऱ्याचा विचार करत असताना. अशी रिक्तता कधी कधी जाणवते की आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व काय आहे, आपण कशासाठी जगावं. हे द्वैत अद्वैत राहू दे एका बाजूला. सामान्य माणसाचे जगण्याचे नियम काय असावेत. आपल्या आयुष्यात अनेक संकट येत असतात, जसं हे कोरोनाचं महत् संकट आलेलं आहे. तर ह्याला आपण कसं टॅकल करावं, ह्यातून पुढे कसं यावं, नक्की कशासाठी जगावं. कधी कधी खूप फ्रस्ट्रेट होतात माणसं. मीही खूपदा फ्रस्ट्रेट होतो की जगायचं कशासाठी, काय करायचं, कुणासाठी, नक्की आपलं कोण आहे, प्रेम ही संकल्पना काय आहे, किंवा DNA जीन्स जे म्हणू, वंश पुढे नेणं इत्यादी इत्यादी अनेक अनेक विचार. म्हणजे रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. कधी कधी जेव्हा तुम्ही मन रिकामं करता, रिक्त होता, तेव्हा अनेक विचार तुमच्या मनात येतात. तर माणसाने जगावं कशासाठी, एक साधं सोपं उदाहरण आहे. तुम्ही कधी सकाळी उठलायत का, बाजूच्या जंगलात फिरायला गेलायत का, तर अनेक मूलद्रव्य अशी उत्फुल्लपणे तुमच्या समोर येत असतात, वेगवेगळ्या रूपात, फुलांच्या रूपात, फळांच्या रूपात. अनेक अशी माणसं तुमच्या समोर तयार होत असतात. तर ह्या जगाला जसं आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं त्याप्रमाणे एक माया जरी मानलं, तर ती माया मानून ह्या मायेमध्येच रममाण होऊन आपल्या करणं, कर्म करणं, कर्मसिद्धांताने आपण जगावं आणि जगत राहावं, कर्म करीत राहावं हे सांगितलेलं आहे. कर्मसिद्धांत हा भगवद्गीतेत येतो. आणि कर्मसिद्धांत म्हणजेच कार्यकारण भाव, जो स्पेस टाईम ह्या अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या संकल्पनेतही येतो, की जडाचं अस्तित्व हे कार्यकारण भावातून हा कार्यकारण भाव आपण बाळगावा नेहमी आपल्या पाठीशी, की करायचं आहे आपल्याला, काहीतरी करायचं आहे, कर्म करीत राहायचं आहे, ह्या कर्मातूनच आपल्याला पुढे जायचं आहे. मग ह्या कर्माचे प्रकार आपण ठरवलेले आहेत, आपल्या ऋषीमुनींनी आखून दिलेले आहेत, की ह्या प्रकारांनी आपण कमीत कमी रँडमनेस ज्याला आपण म्हणू, कमीत कमी अनिश्चितता बाळगून आपण कमीत कमी रँडमनेसने पुढे जाऊ शकू आयुष्यात. जेव्हा आपण रँडमनेस वाढवतो, अनिश्चितता वाढवतो, तेव्हा एन्ट्रॉपी वाढते, जगाची एन्ट्रॉपी वाढते. एन्ट्रॉपी हा एक थर्मोडायनामिक्समधला सिद्धांत आहे, जो मी त्या लेखमालेत लिहिला होता. ह्या जगाची एन्ट्रॉपी वाढते म्हणजे रँडमनेस वाढत चाललेला आहे. आपण जगात जन्माला आल्यापासून वेगवेगळ्या क्रिया करतो, अनेक वेगवेगळ्या क्रिया करतो. समजा एक उदाहरण घ्या, मी शाकाहारी आहे, काही जण मांसाहारी असतात. ते मला सांगतात तू शाकाहारी का आहेस, मी त्यांना सांगतो तुम्ही मांसाहारी का आहेत. हा एक न संपणारा वाद आहे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. पण आपण शाकाहार करून, मांसाहार करून, एखाद्या व्यक्तीची शिकार करून, एखाद्या प्राण्याची शिकार करून, एखाद्या कंपनीत काम करून, एखादा मोठा व्यवसाय चालवून, अनेकांना कामाला ठेवून आपल्याकडे आपण नक्की काय करत असतो, आणि जितकी जास्त आपण कर्म करतो तितका रँडमनेस आपण वाढवतो, तितकी अनिश्चितता आपण जगात वाढवतो. आणि जितकी अनिश्चितता वाढली जाते तितकंच जग हे पुढे जात असतं, ते एक्सपान्शन पावत असतं, जग हे एक्सपान्शन पावत असतं. म्हणून
आपण जितका रँडमनेस वाढवता येईल आणि तो एका चांगल्या डायमेन्शनला, चांगल्या दिशेने वाढवता येईल तितका तो वाढवावा, असं आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे, असं आपल्या तत्त्वज्ञानात सांगितलेलं आहे. जितकं जगाला एका दिशेला नेण्यासाठी, एका चांगल्या दिशेला, आता चांगलं वाईट हाही एक सापेक्ष सिद्धांत आहे, पण त्यातूनही निरपेक्ष कसं बघायचं हेही ऋषींनी सांगितलेलं आहे. जगाला एका दिशेला नेण्यासाठी काय करता येईल ह्याचे काही नियम, काही ज्याला नैसर्गिक नियमही आपण म्हणू शकतो. नैसर्गिक नियमांपासून माणूस जितका लांब जाईल तितकं तो जगाला वेगळ्या दिशेला नेईल. त्यातून मानवाचा, मानवी जीवनाचा, मानवी अस्तित्वाचा काहीच उद्धार होणार नाही. परंतु निसर्गाचे नियम पाळून जर माणूस एका दिशेला गेला तर नक्कीच त्यातून मानवी जीवनाचा उद्धार होईल आणि काही काळानंतर माणूस ह्या मूलद्रव्यांच्या सगळ्या बांधण्यांमध्ये मिसळून जाईल. म्हणूनच नेहमी कर्म करावं ते मानवी जीवनाच्या विशिष्ट दिशेने आखून दिलेल्या, निसर्ग नियमांनी आखून दिलेल्या मार्गावर. ह्या निसर्ग नियमांची जितकी आपण फारकत घेऊ, आपण बघतोय हे कोरोनाचं संकट आहे आणि आत्ता मुंबईमध्ये ते जितक्या गंभीरपणे पसरत आहे, खूपसे निसर्ग नियमांना फाटे देऊन, निसर्ग नियमांना काही महत्त्व न देता माणसांनी प्रगती केलेली आहे. मुंबईत घरं थाटलेली आहेत, ते ह्याचमुळे आहेत. आपलं कर्म, माणसाचं कर्म हे चांगल्या दिशेने असावं, ज्यांनी निसर्ग नियम पाळून केलेलं असावं, ज्यातून जगाचा नक्कीच उद्धारच होईल. हेच माझं सांगणं आहे. धन्यवाद. एक माझी छोटीशी कविता ह्या परिस्थितीवर, म्हणूनच मी म्हणतो की अद्वैतवादी बना. अद्वैतवादी असणं ह्या काळात, कोरोनाच्या काळात आपल्या भोवती जे गोरगरीब माणसं आहेत त्यामध्येही आपले पूर्वजांचे अंश बघा. कुठलाही धर्म किंवा कुठलीही समजूत याला मुरड घालून तुम्ही ते करा असं मी म्हणत नाही. पण आत्तापर्यंत एवढ्या वेळात जे मी काही बोललो त्यातून जर तुम्हाला काही चांगलं घ्यायचंच असेल तर मी सांगेन की असंच आपल्या एखाद्या पूर्वजाचा अणुरेणू आपल्या समोरच्या व्यक्तीत बघा, त्याला भरपूर दान करा. त्याची जी आत्ताची गरज आहे, एखाद्याची उपासमार होत असेल, एखादा नोकरी गमावलं असेल, एखाद्याचा धंदा बंद पडलेला असेल, भविष्यातही अनेक संकटं येणार आहेत, ती गरज ओळखून त्यांना मदत करा. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यासाठी त्याग करा. त्याग आणि दान ह्या दोघांवर आधारित तत्त्वज्ञान नेहमी पुढे जात आलेलं आहे सर्वच धर्मांमध्ये. तर त्याग करा आणि अद्वैतवादी असणं म्हणजे त्यागी असणं आणि दानी असणं ह्याला मी महत्त्व देतो. मी अद्वैतवादी आहे असं मी छातीठोकपणे जेव्हा म्हणतो तेव्हा मी त्याग करतोय, दान करतोय याची मी काळजी घ्यायलाच हवी, नाही तर मी पढत मूर्ख म्हणता येईल. बरोबर. एक छोटीशी कविता आहे. समाजवाद नावाची एक छोटीशी कविता आहे. 2च मिनटं, शेवटची काही मिनटं घेईन तुमची. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियांबद्दल आणि कमेंट्सबद्दल. शेवटची काही मिनटं आहेत. आता लाईट लावा. समाजवाद. बाबा तो नाही, हा आतून. समाजवाद. छोट्याशा तिच्या टोपलीत फुलांचा एक पुडा आहे, भाज्यांचा एक जुडा आहे, सर्व तिचंच विश्व, टोपलीभर जीवन घेऊन ती निघाली आहे. छोट्याशा तिच्या टोपलीत फुलांचा एक पुडा आहे, भाज्यांचा एक जुडा आहे, सर्व तिचंच विश्व, टोपलीभर जीवन घेऊन ती निघाली आहे. छोट्याशा त्याच्या खिशात 4-2 क्रेडिट कार्ड्स, छोट्याशा त्याच्या खिशात 4-2 क्रेडिट कार्ड्स, बरीचशी डेबिट कार्ड्स, सर्व त्याचंच विश्व, खिसाभर जीवन घेऊन तो निघालाय. तिच्या टोपलीत कार्ल मार्क्स राहतो आणि त्याच्या खिशात गोर्बाचेव. थोडासा साम्यवाद मलाही समजला. तर अशी छोटीशी कविता आहे की आपण बघतो कष्टकरी समाज आणि बुद्धिवादी समाज ह्यांचा जगण्यासाठी संघर्ष नेहमीच सुरू असतो, पण त्यांच्यातही कुठेतरी एक
अद्वैताचं आणि समानतेचा एक धागा असतो. तो धागा बरेच जण टिपू पाहतात. कार्ल मार्क्ससारखे ज्येष्ठ तत्ववेत्ते आणि गोर्बाचेवसारखे ज्यांनी हे सगळं तत्वज्ञान पाठी ठेवून 92 साली रशिया मुक्त केला. तर गोर्बाचेवसारखे तत्वज्ञानी किंवा नेते ह्या सर्वांना न समजणारा एक समानतेचा धागा या दोघांमध्ये आहे. दोघेही माणूस आहेत, अद्वैताने बनलेले आहेत. तर ह्याच सांगण्यानुसार मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी घरीच राहा, सुखी राहा आणि अणु रेणू अद्वैत ह्यातून शिकण्यासारखं एकच आहे की अद्वैतवादी असणं हा सत्याप्रत जाणारा सर्वात जवळचा मार्ग आत्तापर्यंत तरी मला माझ्या वाचनातून मिळाला. तुम्हीही तो आजमावून पहा. सर्वांना मदत करा. अद्वैतवादी राहून सर्वांमध्ये आपणच आहोत, आपल्यातलाच एक कण आहे. निसर्ग नियमानुसारच सगळे चालत आहात तुम्ही. त्यामुळे सर्वांना मदत करा, त्याग करा, दान करा, असंच मी म्हणेन. धन्यवाद.